आता लग्न जुळवता का, तर या प्रश्नाचं उत्तर नेमकं आम्हाला सांगता येणार नाही. परंतु जे काही एक दोन घटक असतात समाजामध्ये लग्न जुळवणारे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काही नाव घेतलं जातं, तर तो असतो एक मध्यस्थी, ज्याला आपण मधात्री म्हणतो. मग हा मध्यस्थी मधात्री कुठला असतो, तर तो तुमच्या आमच्यातलाच कोणीतरी असतो. की म्हणजे आपल्या समाजामध्ये जी काही आपली नात्या गोत्याची जी काही साखळी तयार होते, तर ही नाती वेगवेगळ्या प्रकारची असतात. मग तुमची काही नाती रक्ताची असतात, काही विचाराची असतात, काही सहवासाची असतात, काही परस्पर संवादाची असतात. आणि मग हे नात्यांची एक आपली जडणघडण गुंफण एक साखळी तयार होत असते. मात्र मग काय होतं, की मग ही नाती जोडत असताना किंवा याची साखळी तयार होत असताना बरीच नाती ही प्रासंगिक स्वरूपाची असतात, म्हणजे काही तात्पुरती असतात. तर काही ही जन्मभरासाठी साथ देणारी असतात. मग त्याच्यामध्ये जी आपण ज्याला रक्ताची नाती म्हणतो, त्याच्यानंतर आपली काही मित्रत्वाची नाती असतात. तर मग ह्या नात्या गोत्यातली मंडळी जी असते, तर मध्यस्थ हा असा विशिष्ट कुठला तरी लेबल घेऊन जन्माला आलेला नसतो, तो तुमच्या आमच्यातलाच कोणीतरी असतो. मग कोण असतो? एखाद्या मामाचा मुलगा असेल, चुलत मामा असेल, लांबचा मावसा असेल, एखादा मित्र असेल, एखादा मुळकीचा वेगळ्या जातीचा पण असेल, की त्याची न आपली जात एक नाही, पण तो आपल्याला स्थळ सुचवतो, की आमच्या गावात अशी अशी मुलगी आहे. मग तो कुठेतरी आपल्याला सुचवणीचं काम करतो, याला आपण मध्यस्थ म्हणतो. आणि हा एक अतिशय पारंपरिक स्वरूपाचा एक अतिशय स्ट्रॉंग दुवा होता.